बोधिसत्व महामानव परमपूज्य भारतीय संविधानाचे रचयिते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते। आणि मानव मुक्तीचा समतेचा धडा त्यांनी आम्हाला दिला आणि संपूर्ण जे भारताला आहे या देशाचं संविधानाच्या माध्यमातून समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ही संकल्पना त्यांनी अंमलात आणण्याचं काम केलं। आज यांना आपण जाणता की प्रत्येक वर्षी जे आहे या ठिकाणी जे आहे ते लाखो संख्येने जे आहे ते अनुयायी या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतात। यावेळेला त्रास झाला काही लोकांना, कारण आपल्याला पण माहिती आहे की विमानाच्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाल्यामुळे काही अनुयायांना या ठिकाणी पोहोचता आलं नाही। पण मला हे सांगायला पाहिजे की जगभरातून मंडळी या ठिकाणी येतात आणि प्रत्येक वर्षी जे आहे ते त्याच्याशी आमची अस्मिता जुडलेली आहे, आमचं आराध्य दैवत आहे आणि म्हणून यांना इथे येऊन आम्ही या ठिकाणी विनम्र अभिवादन केलेलं आहे। आणि आता शिवाजी पार्कला आम्ही जातो आणि शिवाजी पार्कमध्ये जे व्यवस्थापन आहे त्याचं कालसुद्धा आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते बांधण्याचं काम केलं होतं आणि आज त्या ठिकाणी जे आहे त्या प्रत्येक स्टॉलला आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत। मगाशी सुरुवातीला बोलताना सांगितलं की बाबासाहेबांचा लढा हा समतेसाठी लढा होता आणि बाबासाहेबांचा लढा हा जसं मी मगाशी पण बोलले की मानव मुक्तीसाठी लढा होता। आणि आपल्याला एक गोष्ट मला या माध्यमातून सांगायचं आहे, खरं तर मी आज राजकीय बोलणार होते पण एक गोष्ट बोलायला पाहिजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं आणि हिंदू मिलचं काम लवकर पूर्ण व्हावं अशी आमची इच्छा। पण जर आज बघितलं तर 26 मध्ये हे काम पूर्ण होणार हे असं सांगितलं गेलं, पण दुर्दैवाने आपण बघतोय की अजूनही जो पुतळा आहे किंवा जो स्टॅच्यू आहे त्याच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या तक्रारी आहेत। अजून त्याचं 95% काम जे आहे ते बाकी आणि म्हणून आमच्या मनात आता शंका आहे की 26ला याचं ओपनिंग होणार की नाही। मला आता असं कळलं की काही NOC जे आहे त्या सुद्धा प्राप्त झालेल्या नाहीत, त्यामुळे हे काम डिले होईल की काय ह्याची आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये चिंता आहे। सामाजिक न्यायाबद्दल मला बोलायचं आहे की त्याचे जे पैसे आहेत 400 कोटी रुपये जे आहेत ते इकडचे तिकडे वळवले गेले, याच्याबद्दल सुद्धा मला आज बोलायचं आहे।